नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो पहा, सर्वांनाच माहिती आहे 2022-23 जे आहे या 2022-23च्या वर्षामध्ये जे आहे सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे पेपर घेण्यात आला होता, ज्यामध्ये काही पेपर जे होते त्यांचे मेरिट लिस्ट जे आहे तर त्यांचे लागलेले आहेत। तर ऑलरेडी मी तुम्हाला ते टेलिग्रामवर वगैरे टाकलेलं आहे। तर काही जणांचे कमेंट आले होते की सर अमरावतीचं लागला का म्हणून। तर पहा, अमरावतीचं जे आहे आता लेटेस्टमध्ये वेबसाईटवर दिसायला लागलेलं आहे प्रोव्हिजनल जे सिलेक्शन लिस्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट 19/1/2026 या ठिकाणी तारीख आहे, ज्यामध्ये पहा या ठिकाणी ऑफिस डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन अमरावती क्लास 4 ची या ठिकाणी ही लागलेली आहे। क्लास 4 लक्षात असू द्या, क्लास 4 ची ही सिलेक्शन लिस्ट आहे। मेरिट प्लस सिलेक्शन लिस्ट का म्हणतोय, कारण पहिला विद्यार्थी जर त्या ठिकाणी 3 विद्यार्थी जर बोलवले असतील, त्यामध्ये जर पहिला विद्यार्थी ॲब्सेंट असेल तर दुसरा हा आणि तिसरा हा हे लागण्याचे चान्सेस असते। तर या ठिकाणी डायरेक्टली ही सिलेक्शन लिस्ट दाखवलेली आहे प्रोव्हिजनल। या ठिकाणी या नंबरचा विद्यार्थी मयूर अटकड जो आहे हा सिलेक्ट झालेला आहे, ठीक आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी दुसरा विद्यार्थी पहा या ठिकाणी ऑफिस डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन जो आहे ओपन एक्स सर्व्हिसमॅन मधला हा जो आहे निलेश राहान, ठीक आहे। तर अशा प्रकारे हे एकूण जे आहेत अशा प्रकारे 3 पेजेसची यादी आहे। ही PDF जी आहे जनरल हॉस्पिटल अमरावतीची ग्रुप 4 ची जी आहे टेलिग्राम चॅनलवर मी पोस्ट करेल, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता। लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल। ही झाली फक्त अमरावतीच्या ग्रुप 4 ची। जर आणखीन दुसरे काही पदे वगैरे ते वेबसाईटवर लागलेले आहेत तर ते पण पाहून घेऊ। जर तुम्हाला ते पाहायचे असतील तर ते पण तुम्ही आपण पाहून घेऊ शकतो। तर पहा, बऱ्याच जणांना जे आहे ना वेबसाईट कशी पाहायची NHMची अपडेट वगैरे तर ते समजत नव्हतं। तर त्यासाठी काही अवघड नाही आहे, NHM महाराष्ट्र टाका, त्यानंतर मग NHMची वेबसाईट जी येईल त्यामध्ये तुम्हाला सर्व जे आहे ओपन होऊन जाईल आणि तुम्ही पाहू शकता। गुगलवरच तुम्ही टाकायचं NHM महाराष्ट्र, त्यानंतर सर्व अपडेट तुम्हाला पाहून जातील। तर हेच पहा, आत्ताच तुम्हाला सांगितलं अमरावतीची जे आहे GH अमरावती जे आहे त्याचं लागलेलं आहे। तर हे आत्ताच आपण PDF पाहिलेलं आहे, ज्यामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण माहिती सांगितलेली आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर अंडर नाशिकच्या ठिकाणी वॅकन्सी निघालेली आहे। प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरची ही जी वॅकन्सी आहे एका पदासाठी आहे, ज्यामध्ये MBBS विद्यार्थी असतील, त्यानंतर मग पब्लिक हेल्थचे विद्यार्थी असतील, त्यानंतर मास्टर इन पब्लिक हेल्थचे विद्यार्थी जे कोणते आरोग्य विभागामधले डिग्री झालेली आहे त्या हे प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर ॲज अ मॅनेजर टाईपची ही पोस्ट आहे। ते पण तुम्ही वॅकन्सी पाहू शकता। जर कोणी इच्छुक भरणारे असतील तर त्यांच्यासाठी ही संधी असणार आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी नेक्स्ट वॅकन्सी जे आहे हे जे लिस्ट लागलेली आहे त्यामध्ये पहा MPW जे असणार आहे हे डिस्ट्रिक्ट मलेरिया अकोलाचा, ठीक आहे। बऱ्याच जणांना हे कन्फ्युजन होते की सर कोणते लागले आहेत, तर या व्हिडिओमध्ये सर्वच तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल कोणते लागलेले आहेत। त्यानंतर पहा पूर्ण डिटेल कव्हर करू। त्यानंतर पहा या ठिकाणी नेक्स्ट जे असणार आहे हे अकोलाचं जे आहे रेग्युलर फील्ड वर्कर, ठीक आहे। त्यानंतर नाशिकचं जे आहे एक्सरे असिस्टंट, त्यानंतर फार्मसी ऑफिसर नाशिक, त्यानंतर इलेक्ट्रिशियन जे आहे नाशिक, त्यानंतर ड्रायव्हर जे आहे नाशिक, त्यानंतर लॅबोरेटरी सायंटिफिक ऑफिसर DDHS नाशिक, डिव्हिजन डायरेक्टर हेल्थ सर्व्हिसेस नाशिक, ठीक आहे। त्यानंतर पुढचं या ठिकाणी एक्सरे सायंटिफिक ऑफिसर नाशिक, नंतर स्टाफ नर्स नाशिक मी सांगितलेलं आहे। हा संबंधित सेम व्हिडिओ असंच मी अगोदर बनवला होता, पण बऱ्याच जणांना काही समजलं नाही आहे, त्यानंतर परत बनवावं लागतोय। त्यानंतर पहा या ठिकाणी MPW मेल DMO अहिल्यानगर म्हणजे डिस्ट्रिक्ट मेडिकल ऑफिसर अहिल्यानगर MPWची। त्यानंतर नेक्स्ट आहे वेटिंग लिस्ट फॉर द MPW मेल DMO नाशिक, ठीक आहे। त्यानंतर वेटिंग लिस्ट फॉर MPW मेल DMO धुळे। त्यानंतर पहा वेटिंग लिस्ट फॉर द ग्रुप D कॅडर पोस्ट MF अँड WBD पुणे, ठीक आहे। त्यानंतर वेटिंग लिस्ट फॉर एक्सरे सायंटिफिक ऑफिसर कोल्हापूर। त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी पुढे पहा वेटिंग लिस्ट फॉर द वॉर्डन कोल्हापूर। त्यानंतर वेटिंग लिस्ट फॉर द स्टिनो कोल्हापूर, ठीक आहे। स्टिनो कोल्हापूरची पण या ठिकाणी ही जी आहे कोल्हापूरचे जिल्ह्याची लागलेली आहे। त्यानंतर पहा वेटिंग लिस्ट फॉर द स्टाफ नर्स कोल्हापूर, ठीक आहे। त्यानंतर नेक्स्ट पहा या ठिकाणी वेटिंग लिस्ट फॉर द BBSO कोल्हापूर। त्यानंतर नेक्स्ट आहे या ठिकाणी ग्रुप A वॅकन्सीचा अंतर्गत आहे, हे वॅकन्सी आहे। त्यानंतर हे पण वॅकन्सी आहे। तर एवढ्या जे आहेत मेरिट लिस्ट ज्या आहेत लागलेल्या आहेत। जर तुम्हाला ह्या जर मेरिट लिस्ट पाहता येत नसतील ऑलरेडी मी टेलिग्रामवर टाकलेला आहे, पाहणं काही अवघड नाही आहे। या ठिकाणी व्ह्यू ऑप्शन आहे, या व्ह्यू ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही हे PDF वगैरे पाहू शकता। नवीन काय अपडेट आले असतील तर ते पण अपडेट आपण नक्कीच अपलोड करण्याचा प्रयत्न करू। हा व्हिडिओ आवडला तर नक्की हा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा। जे काही नवीन अपडेट वगैरे असतील तर ते अपडेट आपण आपल्या YouTube चॅनलवर पोस्ट करत असतो। धन्यवाद मित्रांनो।